गेली 120 वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि 69 वर्ष आपल्या बार्शीच्या गाव पातळीवर काम करणारी रोटरी क्लब ऑफ बार्शी ही एक NGO नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन। उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजचा हा जो नेशन बिल्डर अवॉर्ड हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कॉलेज ऑफ एज्युकेशन, त्याचप्रमाणे बीपीएड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर VP शिकरे सर, ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, ते आमचे मित्र रोटरी क्लबचे अध्यक्ष सन्माननीय श्री संजयजी हिंगमेरे, आमचे मार्गदर्शक सायकल बँक हा प्रकल्प ज्यांनी बार्शी शहरामध्ये राबवला आणि अनेक गरजू मुलींना त्यांनी मदत मिळवून देण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली, ते मधुकर डोईफळे सर, लिटरेसी अँड विंगच्या हेड सन्माननीय श्री विजयश्रीताई पाटील, त्याचप्रमाणे रोटरी क्लबचे अध्यक्ष नवनाथ गुलाने सर, आमच्या हायस्कूलचे माजी विद्यार्थी, या रोटरी क्लबचे सचिव गौरव कोमटाने, त्याचप्रमाणे बार्शी शहराला आणि तालुक्याला टेबल टेनिसची वेगळी ओळख निर्माण करून देणारे आमच्याच हायस्कूलचे दुसरे विद्यार्थी गणेश स्वामी सर। आत्ताच जवळपास 10 गुणवंत शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप रोटरी क्लब आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने मारली आणि या सगळ्यांचा मेळ घालण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे आमचे बापूजी, ज्यांना आम्ही बघत बघत लहानाचे मोठे झालो, त्यांच्याकडून फक्त चांगलंच शिकलो आम्ही, म्हणजे त्यांनी सतत चांगलं दिलेलं होतं, ते अशोकजी हेटा। त्याप्रमाणे मला वाटतं पुरुषोत्तम शेट्टी हे फाउंडर मेंबर असावेत रोटरी क्लबचे, हे ना, त्यांच्या हस्ते माझा या ठिकाणी सन्मान केला गेला। तुम्हा सर्वांना या ठिकाणी मी विशेष धन्यवाद देईन की मला डॉक्टरांच्या पंक्तीमध्ये आज तुम्ही बसवलं। डॉक्टर VP शिकरे अनेक त्या ठिकाणी त्यांनी नेट सेटच्या परीक्षा पास केलेल्या आहेत। शिक्षकांची भावी पिढी घडवण्यासाठी ते सतत अग्रेसर असतात। नेशन बिल्डिंग किंवा राष्ट्र निर्मिती ही काय 1 दिवस 2 दिवस महिना वर्ष अशी चालणारी प्रक्रिया नाहीये, ती निरंतर कालानुरूप किंवा अनेक वर्षाची, हजारो वर्षाची चालणारी प्रक्रिया आहे। आपण जर महाभारताचं त्या ठिकाणी आपण पूर्वी, मला वाटतं ही सगळी जी पिढी आहे आपली, ह्या पिढीनं सगळी स्थित्यंतर बघितलेली आहे। आपण ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा आनंद घेतलेला आहे। आपण एखाद्या म्हणजे गल्लीमध्ये एखादा टीव्ही असायचा, त्याच्या घरी त्या ठिकाणी आपण रामायण महाभारत बघायला जात असताना खूप गर्दी व्हायची, परंतु ज्याच्या घरी टीव्ही आहे तो पण त्या ठिकाणी आनंदाने त्या ठिकाणी सगळ्यांना बोलवायचा। टीव्ही एकच होता, गल्लीतले 100-200 माणसं एकत्र बघून एका स्क्रीनवर बघायची। आजची परिस्थिती मात्र बदललेली आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये स्क्रीन आलेला आहे। त्याच्यामुळं पूर्वी जे एकीचं वातावरण होतं, पूर्वी जे खेळमेळीचं वातावरण होतं, पूर्वी जे सामंजस्य वातावरण होतं, पूर्वी जे सामाजिक अभिसरण व्हायचं, ते आता होत नसल्याचं दिसतंय। आणि याला कारणीभूत म्हणून काही ठिकाणी शिक्षक पण कमी पडत असतील आणि सगळ्यात महत्वाचं आहे कुठं कोण जास्त कमी पडतंय तर ते पालक आहे। पालकच प्रामुख्याने जर
मुलाच्या मुलीच्या शेजारी घेऊन मोबाईल बसत असतील, तासन तास रील्स बघत असतील, तर तुम्ही मुलांना कुठल्या तोंडाने सांगणार की मोबाईल पाहू नको, ते चांगलं नाहीये. आणि रील्स मला वाटतं 1 मिनिटाच्या असतात किंवा कमीत कमी सुद्धा असतात. म्हणजे मुलांमध्ये आता संयम राहिलेला नाहीये. 1 मिनिटाची रील सुद्धा ते बघत नाहीये. त्याला काही चांगलं नाही वाटलं की खट करणं ते आमच्यानं रीलवर चढवतात. भविष्यामध्ये मुलं, आपले जे मुलं आहेत त्यांच्या पुढच्या पिढीचे आमचे मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. ही शोकांतिक आहे. आणि त्याला शिक्षक असतील, तुमच्यासारखी सामाजिक संस्था असेल आणि पालक असतील, हे तिघं मिळून आपण त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं त्या मुलांना आपण हँडल करू शकतो. राष्ट्रनिर्मिती ही काय, मगाशी मी सांगितलं की एका दिवसामध्ये, महिन्यामध्ये, वर्षामध्ये घडणारी प्रक्रिया नाहीये. महाभारताचं उदाहरण देत असताना आपण कुरुक्षेत्रावरचं युद्ध पाहिलं. त्या ठिकाणी कौरवांनी श्रीकृष्णाचं सैन्य मागितलं आणि अर्जुनाने किंवा युधिष्ठिरने मात्र मागितला तो म्हणजे त्यांचा मोरक्या किंवा त्यांना गायडन्स करणारा, त्यांचा शिक्षक, त्यांचा मार्गदर्शक, त्यांचा तत्ववेत्ता, तो म्हणजे श्रीकृष्ण. युद्ध चालू होतं. कौरवांचे अनेक सेनापती मारले गेले. त्याच्यामध्ये द्रोणाचार्य असतील, पितामह भीष्म असतील. पितामह भीष्म शरपंजरी पडले. परंतु श्रीकृष्णाला माहित होतं की उभा सगळ्यात खतरनाक पुढचा जर खेळाडू कोण असेल तो म्हणजे कर्ण आहे. त्याला आपण काय अडकवू शकत नाही, पराजित करू शकत नाही. मग कर्णाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी चितपट करायचे. मग पहिला त्यांनी जो हातखंडा वापरला तो म्हणजे कुंतीच्या माध्यमातून. कुंतीनं त्यांच्याकडून वचन घेतलं की बाबा 6 मुलांपैकी, कर्णाने त्यांना वचन दिलं की 6 मुलांपैकी 1 मुलगा मारला जाईल. मग तो कधी अर्जुन पण असू शकेल किंवा मी स्वतः कर्ण पण असू शकेल. आणि 5 मुलं मात्र तुझी जिवंत राहतील. कुरुक्षेत्रावरचं युद्ध सुरू होतं. कर्ण काय यांना जेरीला येत नव्हता. अशा वेळेला पांडवांमधला सगळ्यात संयमी, सगळ्यात हुशार आणि परिस्थितीचं भान असलेला त्यांचा मोठा भाऊ म्हणजे युधिष्ठिर. युधिष्ठिरचा सुद्धा एके दिवशी संयम तुटला. संध्याकाळच्या वेळेला युद्ध झाल्यानंतर, युद्ध काय रात्री चालत नव्हतं. संध्याकाळच्या वेळेला युद्ध झाल्यानंतर मीटिंग भरली किंवा पुढची रणनीती काय असायला पाहिजे किंवा काय नसायला पाहिजे. अशा वेळेला त्या ठिकाणी युधिष्ठिरचा संयम सुटला आणि युधिष्ठिरानं अर्जुनाला बोलायला सुरुवात केली की तुला बाबा या पृथ्वी तलावरचा सगळ्यात चांगला धनुर्धर असं संबोधलं जातं, पण तुझ्या त्या हातून काहीच होईना गेलंय. कर्ण कसं काही जेरीला येणं गेलाय. तुझ्या त्या गांडीव धनुष्याला काय किंमत आहे, का उपयोगाचं गांडीव धनुष्य. त्यापूर्वी अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती, जो कोणी गांडीव धनुष्याला नावं ठेवेल त्याचा मी वध करणार. मोठा भाऊ तर युधिष्ठिर होता. मग प्रतिज्ञेला जर जागायचं म्हटल्यानंतर युधिष्ठिराचा वध करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला श्रीकृष्णानं म्हणजे त्याच्या गुरुनं, त्याच्या मेंटॉरने एक नवीन शक्कल लढवली. तो काय म्हटला की मोठा भाऊ आणि वडील एक समान आहे. त्यामुळे जर आपण आपल्या मोठ्या भावाचा अपमान केला तर तुला त्या प्रतिज्ञेपासून मुक्तता मिळेल, त्यापासून तुला शुद्धी मिळू शकेल. अर्जुन गेला. त्यानं युधिष्ठिराला नाही तसलं बोलायला सुरुवात केली की तुझ्यामुळं तू दूध खेळायला त्या ठिकाणी उद्युक्त झाला, तुझी पत्नी त्या ठिकाणी पणाला लावली, त्याचप्रमाणे सगळं सैन्य गेलं, आपलं सगळं राज्य गेलं, हे काय उपयोगाचं नाही. युधिष्ठिर ते बसून त्या ऐकून अचंबित झाला. आता काय बोलावं ह्याच्या पुढं. अर्जुन निघून आला त्या टेंटमधून किंवा त्या तंबूतून.
निघून आल्यानंतर अर्जुनाला खूप वाईट वाटलं किंवा आपण केलेलं कृत्य बरोबर नाही, आपल्या पिता समान भावाला आपण त्या ठिकाणी नको त्या भाषेमध्ये बोललेलो आहोत. त्याने विचार केला आणि प्रतिज्ञा केली की काही नाही, मी आत्महत्या करणार. युद्ध तर निर्णायक क्षणावर पोचलेलं होतं. चिता रचली गेली. अर्जुनानं त्या ठिकाणी चितेवर झोपण्यासाठी तयारी केली. त्यावेळेला परत एकदा श्रीकृष्णाने त्याला थांबवलं आणि श्रीकृष्णाने सांगितलं की आत्मस्तुती जर आपण करून घेतली तर ती आत्महत्येच्या बरोबर असते. त्याच्यामुळं आणि म्हणजे अशा पद्धतीनं गुरु काय करू शकतो, ज्या ज्या वेळेला शिष्य अडकलेला असतो त्या वेळेला त्या ठिकाणाहून त्याला बाहेर करण्याचं काम करत असतो. मगाशी शिकरे सर तुम्ही सांगितलं की पाश्चिमात्य देशांमध्ये, जपानमध्ये किंवा एक वेगळ्या प्रकारचा आदर शिक्षकांना. जपानमध्ये शिक्षकांचा पगार हा तिथल्या क्लास 1 अधिकाऱ्यापेक्षा जास्त आहे. एक छोटासा किस्सा सांगतो की प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडे ज्यांचा आपण वराड निघाले लंडनला हा प्रोग्राम मला वाटतं बऱ्याच जणांनी बघितलेला असेल. आता मला वाटतं तो प्रोग्राम संदीप पाठक करतायत. आमच्या सिल्वर हायस्कूलमध्ये बऱ्याचदा प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडेंचे प्रोग्राम त्या ठिकाणी झाले. लक्ष्मणराव देशपांडे एकदा जर्मनीला कार्यक्रमासाठी गेले होते. जर्मनीला कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांचा पासपोर्ट कुठं तर गहाळ झाला, म्हणजे सापडत नव्हता. मग ते एअरपोर्टवर आले. त्यांना जर्मनीमधल्या दुसऱ्या गावी विमानाने कार्यक्रमासाठी जायचं होतं. मग त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांनी पासपोर्ट मागितला. ते म्हणले बा पासपोर्ट माझ्याकडे नाही आहे, काही सापडत नाही, कुठं गहाळ झालं काही कळत नाही. नाही म्हणजे तुम्हाला असं जाता येणार नाही, करता येणार नाही. बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं की मी असं आहे, मी नाटककार आहे, मी इथं नाटक करण्यासाठी आलेलो आहे, केलेलो आहे. ते म्हणले ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना तुमची गोष्ट, तुमची जी भूमिका आहे ती खरी आहे, तुम्ही जे सांगताय ते सत्य आहे. त्यांनी त्यांना एक फॉर्म दिला. प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडेंना एक फॉर्म दिला. त्याच्यामध्ये पूर्ण नाव, जन्मतारीख, त्यानंतर सगळी माहिती होती की तुम्ही कशासाठी आलेला आहात, कुणाबरोबर आलेला आहात, काय आहात. आणि त्याच्या खाली एक कॉलम होता, ते म्हणजे तुमचा व्यवसाय काय, ऑक्युपेशन काय. लक्ष्मणराव देशपांडेंनी तो फॉर्म भरला. तिथं लिहिलं की ऑक्युपेशनच्या समोर टीचर म्हणून, शिक्षक म्हणून. त्या अधिकाऱ्याने तो फॉर्म बघितला. फॉर्म बघितल्यानंतर वरपासून खालपर्यंत वाचत आल्यानंतर ज्या वेळेला त्याला व्यवसाय टीचर दिसला, तो अधिकारी ताड करून उभा राहिला. जर्मनीच्या विमानतळावर घडलेली ही सत्य घटना आहे. त्यानं वरिष्ठ अधिकाऱ्याला लगेच फोन केला. वरिष्ठ अधिकारी त्याच्याबरोबर त्याच्या खालचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडेंची सगळ्यांनी बिनशर्त माफी मागितली. त्यांनी सांगितलं की आमच्या इथं परमेश्वरानंतर आई वडील आणि नंतर शिक्षकाला खूप मान सन्मान आहे. म्हणजे एखादा शिक्षक हे कमवू शकतो. लक्ष्मणराव देशपांडे कार्यक्रम संपवून, म्हणजे आता भारतातली पोझिशन सांगतो तुम्हाला. भारतामध्ये काय नाही. भारतामध्ये आले, विमानतळावर उतरले, त्यांच्या बॅगा वगैरे तपासणं चालू होतं. बॅगांमध्ये सामान भरपूर होतं. बराच वेळ लागायला लागला. लक्ष्मणराव देशपांडे हे थोडे मिश्किल स्वभावाचे ग्रस्त होते. त्यांनी गप्प राहण्याऐवजी तिथल्या लोकांना सांगितलं की मी टीचर आहे, मी शिक्षक आहे. मग तिथला अधिकारी काय म्हणतो की अरे हा सामान्य शिक्षक आहे, या बॅगमध्ये काय सापडणार आहे, देऊन टाक बॅगला, ह्याच्याकडे काही सापडणार नाही. किस्सा इथं संपत नाहीये. लक्ष्मणराव देशपांडे घरी आले. 8 दिवसानंतर भारतामधल्या जर्मन वकिलातीकडून त्यांच्या घरी एक पत्र आलं की तुम्हाला जी जर्मनीच्या एअरपोर्टवर जी असुविधा उत्पन्न झाली त्याबद्दल आमच्याकडून खेद व्यक्त करतो. म्हणजे भारतामध्ये एकीकडे शिक्षकाला बघण्याचा हा दृष्टिकोन आहे. अर्थात त्याला कारणीभूत ही आमच्यामधलेच काही बंधू आहेत. राजकीय लोकांचे आता बोलू नये, परंतु
राजकीय लोकांचे तळवे चाटण्यापर्यंत ह्या लोकांची मदत गेलेली आणि दुर्दैवानं हे या ठिकाणी या व्यासपीठावर मला नमूद करावंच वाटतं. बरेचसे पुरस्कार आपण बघतो विकत घेतले जातात, त्यातल्या त्यात शासकीय पुरस्कार तर खूप म्हणजे काय त्याच्यामध्ये अर्थच नाही अशा प्रकारचे पुरस्कार आहेत. परंतु या ठिकाणी मी तुमच्या क्लबला धन्यवाद देईन की तुम्ही पुरस्कर्त्याची निवड ही विद्यार्थ्यांच्याकडून आलेल्या शिफारसीमधून केलेली आहे. हा वेगळेपण आहे. निश्चितपणानं अशा प्रकारचं वेगळेपण यापुढेही आपण जपाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी ज्या ज्या गुरुजन बंधू भगिनींना या ठिकाणी सन्मानित केलं त्याबद्दल त्या सर्व गुरुजन बंधू भगिनींचं हार्दिक अभिनंदन करतो. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. मगाशी मला वाटतं माई सर म्हणाले की बाबा क्रीडा शिक्षकाकडे खूप मोठी जबाबदारी असते. निश्चितच असते माई सर. शालेय शिस्त असते, त्यानंतर अकॅडमिकचे तास असतात, त्यानंतर शाळा सुरू होण्यापूर्वी प्रॅक्टिस घ्यावी लागते, शाळा सुटल्यानंतर प्रॅक्टिस घ्यावी लागते. आणि बऱ्याचशा पावसाळी क्रीडा स्पर्धांचं जर आपण टाइम टेबल बघितलं तर ते गणपती आणि लक्ष्म्यामध्ये आलेलं असतं. घरच्यांची ओरड होते, घरचे ओरडतात, कुठल्याच कामाला येत नाहीत, तुमची शाळा काय म्हणून करतात. पुढच्या विभागीय स्पर्धा असतील, राज्यस्तरीय असतील, त्यात नवरात्री आणि तसं दिवाळीमध्ये येतात. परंतु निश्चितपणाने या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटेल की ज्या ज्या शिक्षक बंधू भगिनीबरोबर आमची भगिनी आलेली असेल या ठिकाणी तिला हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर कृतकृत्य झाल्याशिवाय राहिलं नसेल किंवा त्यांना वाटलं असेल की आपल्या नवऱ्यानं जे काय आजपर्यंत केलेलं आहे त्याच्या कामाची कौतुक या ठिकाणी निश्चितपणाने मिळालेली आहे. तेव्हा तुमच्याबरोबर त्या मायमाऊलींचं अभिनंदन करणं सुद्धा हे आमचं कर्तव्य आहे या ठिकाणी. कारण तुम्हाला त्यांनी अनेक वर्ष सांभाळलेलं आहे आणि या पुरस्कारासाठी तयार केलेलं आहे. तेव्हा आपण सर्वजण त्या सगळ्यांच्या पत्नींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांच्या प्रेरणेशिवाय आणि त्यांच्या सहकार्याशिवाय आजपर्यंत तुम्ही इथं पोहोचला नसतात. पुरस्कार मिळाल्यानंतर निश्चितपणानं जबाबदारी खूप वाढत असते आणि निश्चितपणानं ही जी कौतुकाची थाप आहे, आपण सातत्याने विद्यार्थ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतो, परंतु तुमच्या पाठीवर रोटरी आणि रोटल्या क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी कौतुकाची थाप मारली गेलेली आहे. पुनश्च एकदा तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि या सगळ्या टीमला अशाच प्रकारचे उत्तम कार्यक्रम आपल्याकडून घडावे अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद.